नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. बेलापूर परिसरातील एका स्पा सेंटरवर धडक कारवाई. वेश्या व्यवसायाचा केला पर्दाफाश. परराज्यातील महिलांचा समावेश. किल्ले रायगड परिसरात अत्यंत धक्कादायक प्रकार उघड. मृत गाढवे खोल दरीत फेकल्याचा प्रकार. एप्रिलमध्येच कोकणात भीषण पाणी टंचाई. 16 गावातील 35 वाड्यांना टँकरचा आधार. 18,000हून अधिक नागरिक झाले प्रभावित. आणि सुगंधी अंगण अभियानाची वाशीमध्ये शानदार सुरुवात. सुंदर अंगणातून सुगंधी शहराचा संकल्प साकार. पाहुयात सविस्तर वृत्त. नवी मुंबई गुन्हे शाखेने बेलापूर परिसरातील एका स्पा सेंटरवर धडक कारवाई करत वेश्या व्यवसायाचा मोठा पर्दाफाश केला. स्पा पॅलेस स्पा येथे बॉडी मसाजच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत बनावट ग्राहक पाठवला आणि योग्य क्षणी छापा टाकला. या कारवाईत स्पामध्ये महिलांना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचा उघड झाला आहे. ग्राहकांकडून मोठी रक्कम उकळून हा अवैध व्यवसाय सुरू होता. पोलिसांनी या ठिकाणाहून 7 महिलांची सुटका केली असून त्यामध्ये थायलंडसह मिझोराम आणि मणिपूरमधील महिलांचा समावेश आहे. या प्रकरणी स्पाची व्यवस्थापक नीतू हजारिका प्रजापत हिला अटक करण्यात आली असून तिच्या विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सुटका केलेल्या महिलांना संरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगड परिसरात अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला. प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या बांधकामांसाठी साहित्य वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर केला जात असून या जनावरांवर अमानुष वागणूक दिल्याचा आरोप करण्यात येतोय. भर उन्हात चारा पाणी न देता शेकडो गाढवे बांधून ठेवली जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील काही गाढवे जीर्ण आणि अशक्त झाल्यामुळे मृत्युमुखी पडली. मात्र त्यांच्यावर अंत्यसंस्कार न करता ती खोल दरीत उघड्यावर फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर काही गाढवांची हत्या करण्यात आल्याची चर्चा देखील रंगू लागली आहे. या प्रकारामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. संबंधित ठेकेदार आणि गाढव मालकावर तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलाय. रायगड किल्ल्याच्या संवर्धनाकरता दगडी वाहून नेण्याचं काम करणारी जी गाढवं आहेत तर त्यांचं काम करून झाल्यानंतर जी निकामी झालेली गाढवं आहेत, जे जीर्ण झालेले आहेत, आजारी पडलेले आहेत, अशा गाढवांची हत्या करून त्यांना खोलवर दरीत टाकण्याचं काम जर ठेकेदार करत असतील तर त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला पाहिजे. आज खरं पाहिलं तर त्या गाढवांची विटंबना आहे. पोलीस सेवेत काम करणारा जर श्वान असेल तर त्याचा अंतविधी हा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून केला जातो, शासनाच्या माध्यमातून केला जातो. तर गड किल्ल्यावरती संवर्धनाचं काम करणारे जी गाढवं आहेत तर किमान त्यांची आज मृतदेहाची जी हेळसांड करण्यात आलेली आहे, वास्तवता त्यांची हत्या करून त्यांना दरीत टाकलंय किंवा काय हा तपासाचा भाग आहे. पण मला असं वाटतं की ठेकेदारांनी त्यांना निकामी झाली म्हणून त्या ठिकाणी दरीत फेकून दिलेलं असावं आणि म्हणून करता ह्या संबंधित ठेकेदारांवरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, त्याची चौकशी व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी असणारे आजूबाजूची जी गावं आहेत त्यांचं आरोग्य ह्या मेलेल्या मृत गाढवांमुळं धोक्यात आलेलं आहे. संपूर्ण पर्यटक त्या ठिकाणी नाक मुठीत धरून किल्ल्याकडे जातानाचं चित्र आहे, कारण एवढा मोठ्या प्रमाणात दुर्गंधी त्या ठिकाणी सुटलेली आहे. आणि जर ह्या ठिकाणी कारवाई ह्या ठिकाणांवर झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं ह्या ठिकाणी जाहीर आंदोलन केलं जाईल, याची दखल प्रशासनाने घ्यावी. कोकणात एप्रिलच्या मध्यातच तापमानाचा पारा चढताना दिसत असून हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय. सध्या कोकणातील तापमान 38 अंशांच्या आसपास पोहोचले असून उष्णतेच्या लाटेचे संकेत मिळतात.
पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील जिल्ह्यांना विशेष खबरदारीचा इशारा देण्यात आलाय। उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत असून आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 2 दिवस हीच परिस्थिती कायम राहणार असून तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या उन्हात बाहेर पडणं टाळावं, पुरेसा पाणी पिऊन स्वतःची काळजी घ्यावी असा सल्ला देखील देण्यात आलाय। कोकणात वाढणाऱ्या तापमानामुळे जनजीवनावर परिणाम होण्याची चिन्ह पाहायला मिळतात। रत्नागिरी जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात पाणी टंचाईचं गंभीर संकट निर्माण झालं असून कोकणात उन्हासोबत पाण्याचा प्रश्न देखील तीव्र होताना दिसतोय। रत्नागिरी, खेड, चिपळूण आणि मंडणगड तालुक्यातील तब्बल 16 गावांमधील 35 वाड्यांना सध्या टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे। 1 शासकीय आणि 9 खासगी असे एकूण 10 टँकर दररोज तब्बल 181 फेऱ्या मारत नागरिकांची तहान भागवतात। या टंचाईमुळे तब्बल 18,071 नागरिक बाधित झाले असून ग्रामीण भागात परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे। विशेष म्हणजे रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 7 टँकर कार्यरत असून शिरगाव, तिंबडेवाडी, सड्यामिरा, गव्हाणवाडी, मिऱ्याबंदर, जाकादेवी परिसरात अनेक वाड्यांमध्ये टँकरवरच अवलंबून राहावं लागत आहे। तसेच खेड, चिपळूण आणि मंडणगड तालुक्यातील धनगरवाड्या व दुर्गम भागातही हीच परिस्थिती आहे। दरवर्षी मुसळधार पाऊस पडणाऱ्या कोकणातच उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होणे ही चिंतेची बाब मानली जाते। भौगोलिक रचनेमुळे पावसाचे पाणी साठवता येत नसल्यामुळे ते थेट समुद्रात वाहून जात आहे, तर दीर्घकालीन जलसाठा प्रकल्प अपुरे पडत असल्याचं चित्र आहे। कोट्यावधी रुपये खर्च करूनही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये। हवामानाचा अंदाज पाहता मे महिन्यात तापमान आणखीन वाढण्याची शक्यता असून पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या वाढवावी लागणार आहे अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने तातडीने दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरते। पेणमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियान 2026चा सन्मान आणि समारोप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। विविध शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करणे, अपघातांची संख्या कमी करणे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याची सवय नागरिकांमध्ये रुजवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता। स्वयंशिस्त हाच रस्ता सुरक्षेचा सर्वोत्तम उपाय हा महत्त्वपूर्ण संदेश यावेळी देण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार होते, तर पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकुल यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विष्णू घोडे उपस्थित होते। रस्ता सुरक्षा विषयावरील रील स्पर्धा हे यंदाचे खास आकर्षण ठरले, ज्यामध्ये विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात आली। उत्कृष्ट रिक्षा, मिनीडोर आणि स्कूल बस चालकांचा सत्कार करून त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला। या अभियानामुळे रस्ता सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। नवी मुंबई शहराने सुगंधी शहर बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे। सुगंधी अंगण अभियान, सुंदर माझे अंगण, सुगंधी माझे शहर या अभिनव उपक्रमाची वाशी गावात शानदार सुरुवात झाली। उपमहापौर दशरथ भगत यांच्या संकल्पनेतून आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला आहे। विशेष म्हणजे वाशी गावाच्या पारंपरिक गावदेवी जत्रोत्सव पालखी सोहळ्याचं औचित्य साधत या मोहिमेला सुरुवात करण्यात आली, ज्यामुळे सांस्कृतिक परंपरेला पर्यावरण संरक्षणाची जोड देण्यात आली आहे। यावेळी मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना सुगंधी फुलझाडांचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे प्रत्येक घराचे अंगण सुंदर आणि सुगंधी करण्याचा संदेश देण्यात आला। नगरसेवक निशांत करसन भगत यांच्या आयोजनातून आणि नगरसेविका प्रीती भगत यांच्या पुढाकारातून हा उपक्रम पार पडला। या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढण्यासोबतच शहर अधिक स्वच्छ, हरित आणि सुगंधी करण्याचा संकल्प अधिक बळकट होताना दिसत आहे। स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईला मिळालेलं मानांकन याच्यावर जेव्हा प्रश्नचिन्ह केला की खऱ्या अर्थाने नवी मुंबईकर खुश आहे का, तर प्रत्येकाच्या मनात वाटलं की नाही, स्वच्छ भारत अभियानामध्ये जरी आपण मानांकनामध्ये असलो तरी ज्या पद्धतीने स्वच्छता किंवा सुंदरता नवी मुंबई शहरात हवी आहे त्या पद्धतीने नाही आहे, पण ती आपल्याला मिळवायची आहे आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या स्वप्नातली जी नवी मुंबई आहे ती घडवायची आहे। तर त्याचं पहिलं पाऊल म्हणून आपले उपमहापौर दशरथजी भगत साहेब यांनी एक संकल्पना आणि त्याच्यातून हे अभियान सुरू केलेलं आहे। प्रत्येक
घरामध्ये सुंदर सुगंधी फुलांच्या कुंड्या दिल्या जाणार आहेत आणि त्याचं संगोपन त्या परिवारातल्या लोकांनी करायचं आहे आणि त्यासोबतच आपला परिसर जो स्वच्छ आणि सुंदर बनवून दिलेला आहे त्याची निगा राखायची. म्हणजे कोणीही आपल्या परिसरात आलं तर ते सुंदर अशा आणि सुगंधी आठवणी सोबत घेऊन जाईल अशा पद्धतीचं हे अभियान आहे. गणेशजी नाईक साहेब लोकनेते वनमंत्री ज्यांना आता फॉरेस्ट डिपार्टमेंट सांभाळताना झाडे कशी जगवायची आणि कशा पद्धतीने लोक वस्तींमध्ये सुगंधित झाडांचा कसा वाढ व्हायला पाहिजे आणि त्या निमित्ताने एक सुगंध जी ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी लोकांमध्ये पसरणार आहे तर ती संपूर्ण नवी मुंबईभर पसरवण्याचं ध्येय आता त्यांच्या माध्यमातून सुरुवात उपमहापौर साहेबांनी केलेली आहे आणि पूर्ण नवी मुंबईभर ते ध्येय धोरण आम्ही राबवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. सन 2026-27 मध्ये सुपर लीगमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे या ठिकाणी स्पर्धक म्हणून या ठिकाणी आज वाशी गावातून सुरुवात झालेली आहे आणि ह्या आज जो उपक्रम आहे सुगंधी अंगण अभियान, सुंदर माझं अंगण सुगंधी माझे शहर, आणि मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की आज ह्या ठिकाणी आम्ही जी सुगंधी अंगण हा अभियान राबवलेला आहे तिथल्या नागरिकांनी स्वतः वचनबद्ध झालेले आहेत आणि त्यांनी स्पष्टपणाने त्या ठिकाणी वचनबद्ध होऊन सांगितलेलं आहे की जे आज सुगंधी अंगण जे आपण केलेलं आहे पुढील जबाबदारी ही असंच ठेवण्याची आणि सुगंधी ठेवण्याची याची देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही आमची असेल आणि हेच या अभियानाचा आत्मा आहे. जनसहभाग लोकसहभागातून हा जो भाग दत्तक म्हणून अभियान जे वापरकर्ते आहेत हा दत्तक घेणं म्हणजे माझं अंगण हे जे मी दत्तक घेणार आहे आणि याचं मी देखरेख ठेवणार आहे हा ह्या अभियानाचा आत्मा आहे. अशोक खरात प्रकरणावर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. संबंधित व्यक्तीसोबत फोटो असणे म्हणजे त्या व्यक्तीच्या चुकीच्या कृत्यात सहभागी असल्याचं होत नाही असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. मात्र अशोक खरात यांच्यावर गंभीर आरोप असल्याने त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका शिवसेनेकडून घेण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. कायद्यापुढे सर्व समान आहेत आणि कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही असा स्पष्ट संदेश यावेळी देण्यात आला. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नाही, खरात प्रकरणामध्ये अनेक वेळा मी सांगितलं आहे की त्यांच्याबरोबर फोटो असणं याचा अर्थ खरातच्या नीच कृत्यामध्ये सामील असणं असं होत नाही. खरातवर सगळ्यात मोठी कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची शिवसेना म्हणून भूमिका आहे आणि याच्यामध्ये खरातसारखी प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण होऊ नये यासाठी कडेकोट बंदोबस्त पोलिसांनी करावा ही देखील आमची भूमिका आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.